वेलकम टू माय चॅनल लर्न अँड एन्जॉय विथ जे. सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास या विषयावरील 30 महत्त्वाचे PYQ CET आणि TETसाठी आपण बघणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामाजिक शास्त्र या विषयातील भूगोल या विषयावर आपली आजची PYQ असणार आहे. सुरू करूया. आपण या ठिकाणी आपला पहिला जो प्रश्न आहे, पृथ्वीच्या शिलावरणातील सियाल आणि सायमा या दोन उपथरांना विलग करणाऱ्या विलगतेला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी कॉनरॉड विलगता, गुटेनबर्ग विलगता, मोहो विलगता आणि लेहमन विलगता असे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय याचं योग्य उत्तर होणार आहे कॉनरॉड विलगता. आता कॉनरॉड विलगता ही जी आहे ही भूकवचातील ग्रेनाइटयुक्त सियाल म्हणजे वरचा थर आणि बेसाल्टयुक्त सायमा म्हणजे खालचा थर यांना ती वेगळी करते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए कॉनरॉड विलगता ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. वातावरणातील सर्वात खालचा थर तपांबर मध्ये उंचीनुसार तापमान कमी होत जाते. या तापमान घटण्याच्या सरासरी दराला काय म्हणतात? या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्यासमोर. पहिला पर्याय आहे दर 32 मीटर उंचीवर 1 अंश सेल्सिअस तापमान कमी होणे. त्यानंतर दर 1 किमी उंचीवर 1 अंश तापमान कमी होणे. दर 100 मीटर उंचीवर 5 अंश सेल्सिअस तापमान कमी होणे. आणि सर्वात शेवटचा दर 165 मीटर उंचीवर 1 अंश सेल्सिअस तापमान कमी होणे. तर पर्याय क्रमांक डी तपांबरात जसे जसे आपण वर जातो तसे तसे प्रति 165 मीटर उंचीवर 1 अंश सेल्सिअस किंवा प्रति 1 किलोमीटर 6.5 अंश सेल्सिअस तापमान कमी होते. म्हणून योग्य जो पर्याय आहे पर्याय क्रमांक डी दर 165 मीटर उंचीवर 1 अंश सेल्सिअस तापमान कमी होणे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो प्रश्न? महासागराच्या पाण्याच्या क्षारतेवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात कमी परिणाम होतो? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं क्षारता प्रामुख्याने बाष्पीभवन, पर्जन्यमान आणि गोड्या पाण्याचा पुरवठा यावर अवलंबून असते आणि प्रवाहाच्या खोलीचा थेट पृष्ठभागावरील क्षारतेवर सर्वात कमी प्रभाव पडतो. म्हणून या ठिकाणी जो पर्याय आपला पहिला आहे महासागरीय प्रवाहांची दिशा आणि खोली हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 जीवावरण हे स्वतंत्र आवरण नसून ते इतर 3 आवरणांच्या आंतरक्रियेतून तयार झाले आहे. खालीलपैकी कोणते विधान जीवावरणाच्या मर्यादेबद्दल अचूक आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जे आपलं जीवावरण आहे, जीवावरण हे प्रामुख्याने तपांबराच्या खालच्या थरापासून महासागराच्या तळापर्यंत अंदाजे समुद्र सपाटीपासून 9 किलोमीटर समुद्र सपाटीपासून वर आकाशाकडे आणि 11 किलोमीटर समुद्राच्या खाली इथपर्यंत ते पसरलेलं आहे जीवावरण, जे ते सजीव जगू शकतात. म्हणूनच आपण त्याला जीवावरण असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे ते वातावरणात विमानांच्या कमाल उंचीपर्यंत आणि महासागरात सर्वात खोल गर्तेपर्यंत पसरलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. वातावरणातील ओझोन वायूचा थर ओझोन लेअर प्रामुख्याने कोणत्या आवरणात केंद्रित झालेला असून तो अतिनील किरणापासून पृथ्वीचे रक्षण करतो? आयनांबर, तपांबर, स्थितांबर आणि सर्वात शेवटचा दलांबर. तर 4 पर्याय ठिकाणी दिलेले आहेत. पृथ्वीला खेटून जो असतो तो तपांबर असतो आणि त्याच्यावर असतो स्थितांबर. तर याच स्थितांबरामध्ये आपल्या ओझोन वायूचा थर समुद्र सपाटीपासून साधारणपणे 15 ते 35 किलोमीटर उंचीवर म्हणजे स्थितांबराच्या खालच्या भागात असतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं तपांबर संपतं आणि जिथून स्थितांबर सुरू होतं तो त्या ठिकाणी जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये ओझोनचा वायू असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी स्थितांबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. भूकंप लहरीच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतर्गत रचनेचे 3 मुख्य भाग पाडण्यात आले आहेत. यापैकी प्रावरण हा भाग पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या सुमारे किती टक्के भाग व्यापतो? तर लक्षात ठेवायचं आहे प्रावरण हा पृथ्वीचा सर्वात मोठा हिस्सा आहे जो एकूण घनफळाच्या 84% आणि वस्तुमानाच्या सुमारे 67% भाग व्यापतो. म्हणून या ठिकाणी 84% जे आहे ते या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी 84% हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 7. वातावरणातील आयनांबर हा थर रेडिओ संप्रेषणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचं मुख्य कारण काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सूर्याच्या अतिनील किरणामुळे या ठिकाणी या थरातील वायूचे अणु आयनयुक्त होतात, जे रेडिओ लहरींना परावर्तित करून दळणवळण शक्य करतात. म्हणून पर्याय क्रमांक बी, या थरातील विद्युत प्रभारित कण पृथ्वीवरून जाणाऱ्या रेडिओ लहरी पुन्हा पृथ्वीकडे परावर्तित करतात. पर्याय क्रमांक बी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8कडे. पृथ्वीवरील जलावरणाचा विचार करता एकूण उपलब्ध पाण्यापैकी मानवाला पिण्यासाठी आणि वापरासाठी उपलब्ध असणारे गोडे पाणी म्हणजेच काय, फ्रेश वॉटर, केवळ किती टक्के आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी 97.3% हे पाणी समुद्रातच त्या ठिकाणी आहे. म्हणजे समुद्रातलं जे पाणी आहे, म्हणजे पाण्यात एकूण पाण्यापैकी समुद्रातल्या असणाऱ्या पाण्याचा हिस्सा जो आहे तो 97.3% आहे. मग उरलेलं जे पाणी आहे 2.7% गोडं पाणी, ज्यातील मोठा हिस्सा हिमनद्यामध्ये गोठलेला आहे. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक बी सुमारे 2.7% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 9. शिलावरणातील भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतानुसार जेव्हा दोन भूपट्ट एकमेकाकडे येतात आणि आदळतात तेव्हा त्या सीमेला काय म्हणतात? आता आपल्या समोर 4 पर्याय आहेत, अपसरण सीमा, रूपांतरित सीमा, स्थिर सीमा आणि अभिसरण सीमा. आता लक्षात ठेवायचं, अपसरण म्हणजे दूर जाणे, एकमेकापासून दूर जाणे, आणि अभिसरण म्हणजे जवळ येणे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे, अभिसरण सीमा, जेव्हा 2 प्लेट्स एकमेकाकडे सरकतात आणि आदळतात तेव्हा त्याला अभिसरण सीमा म्हणतात. यातूनच वली पर्वत म्हणजे हिमालय जो आहे तो वली पर्वत आहे, हिमालय सारख्या वली पर्वतांची निर्मिती होते. म्हणून पर्याय क्रमांक डी अभिसरण सीमा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 10. जलावरण आणि शिलावरण यांच्या आंतरक्रियेतून महासागराच्या तळाशी विविध भूरूपे तयार होतात. महासागराचा सर्वात खोल असणारा भाग खालीलपैकी कोणता? खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी मैदान आणि महासागरीय गर्ता. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, खंडांत उतार, सगळ्यात वर जो असतो तो खंडांत उतार, भूखंड मंच आणि सागरी मैदान, हे तिन्ही जे आहेत वरच्या भागात आहेत. मग सगळ्यात खोल भाग जो आहे तो आहे महासागरीय गर्ता. तर महासागरी गर्ता हा समुद्रातील सर्वात खोल, अरुंद आणि खबदाड सारखा भाग असतो, जसे की पॅसिफिक महासागरातील महागर्ता. म्हणून योग्य उत्तर आहे महासागरी गर्ता, पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 11कडे. वातावरणातील वायूंच्या प्रमाणानुसार नायट्रोजन आणि ऑक्सिजन या 2 वायूंनी मिळून वातावरणाचा एकूण किती टक्के भाग व्यापला आहे? तर लक्षात ठेवायचे, वातावरणात सगळ्यात जास्त वायू जो आहे तो आहे नायट्रोजन 78% आणि ऑक्सिजन 2 नंबरवर आहे 21%. मग दोघांची जर आपण बेरीज केली तर दोघां मिळून 99% तो भाग होतो. म्हणून बी 99% हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12कडे. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये म्हणजे कोर प्रामुख्याने आढळणाऱ्या खनिजांमध्ये त्याला निफे असे म्हणतात. या थरात खालीलपैकी कोणते 2 धातू प्रामुख्याने आढळतात? बघा, आता निकेल आणि लो यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. तर निकेलमधला Ni आणि फेरममधला Fe अशा प्रकारे निफे शब्द तयार होतो. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की निफेमधील Ni आणि फेरसमधले Fe हे जोडून घ्यायचं लक्षात. या जड धातूमुळे पृथ्वीला गुरुत्वाकर्षण लाभलेलं आहे. हा असाही प्रश्न येऊ शकतो की पृथ्वीला कोणत्या 2 धातूमुळे गुरुत्वाकर्षण लाभले आहे? तर त्या ठिकाणी निकेल आणि फेरस हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, निकेल आणि लोह. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 13. जलावरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते वातावरणात जाणे आणि पुन्हा पर्जन्याद्वारे शिलावरणावर येणे या चक्राला काय म्हणतात? तर आपण त्याला पाऊस म्हणतो थोडक्यात. तर ते आहे जलचक्र. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जलचक्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण जलचक्र ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पाणी, महासागर, वातावरण आणि जमीन यांच्यात सातत्याने ती फिरत राहते. चला, पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 14. वातावरणातील कोणत्या थरामध्ये उल्का अंतराळातून प्रवेश केल्यावर हवेच्या घर्षणामुळे जळून खाक होतात? तर लक्षात ठेवायचं आहे, दलांबर हा समुद्र सपाटीपासून जवळपास 50 ते 80 किलोमीटर उंचीवर असतो आणि हा वातावरणातील सर्वात थंड
थर असून येथे बाह्य अवकाशातून येणाऱ्या ज्या उल्का असतात त्या ठिकाणी हवेला घासून त्या ठिकाणी काय होतात, त्या घर्षणामुळे ते जळून खाक होतात. म्हणून दलांबर जे आहे पर्याय क्रमांक ए दलांबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेत आढळणारा दुर्बलांबर हा भाग खालीलपैकी कशाचा हिस्सा मानला जातो? बाह्य गाभा, भूकवच, अंतर्गाभा आणि उच्च प्रावरण. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक डी उच्च प्रावरण जे आहे. तर दुर्बलांबर हा उच्च प्रावरणचा वरचा भाग आहे, जो अर्ध द्रव रूपात असतो आणि अर्ध त्या ठिकाणी तो घन रूपात असतो किंवा प्लाझ्मा अवस्थेत असतो. यावरूनच शिलावरणाचे भूपट्ट सरकतात. तर म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी उच्च प्रावरण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघूया आपण. महासागरातील पाण्याचे तापमान खोलीनुसार बदलत जाते. खालीलपैकी कोणते विधान समुद्राच्या तापमानाच्या बाबतीत अचूक आहे? आता 4 पर्याय दिलेत आपल्या समोर बघा. समुद्राच्या तळाशी तापमान 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे, साधारणपणे 2000 मीटर खोलीच्या पुढे सर्व महासागरामध्ये पाण्याचं तापमान स्थिर असतं. आता लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचे आपण 2 पर्याय बघू अगोदर. खोलीनुसार तापमान सातत्याने वाढत जाते. तर हे पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हे विधान चूक आहे. ध्रुवीय प्रदेशात भूपृष्ठावरील पाण्याचं तापमान 40 अंश सेल्सिअस असते. हे पण या ठिकाणी लागू होत नाही. तर पर्याय क्रमांक बी बघा. साधारणपणे 2000 मीटर खोलीच्या पुढे सर्व महासागरामध्ये पाण्याचं तापमान जे असतं ते स्थिर असतं. सुमारे 1 अंश ते 3 अंश सेल्सिअस ते राहतं. त्याचं कारण काय? तर सूर्याची किरणे केवळ उथळ पाण्यापर्यंतच पोहोचू शकतात. त्यामुळे 2000 मीटरपेक्षा म्हणजे 2 किलोमीटरच्या पुढे समुद्राच्या खोलीमध्ये आपण जर गेलो, मग ते विषुववृत्त असो की ध्रुवीय प्रदेश असो, त्या ठिकाणचं तापमान हे सारखंच राहतं, अजिबात बदलत नाही आणि कमी सुद्धा होत नाही. ते 1 अंश ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. म्हणून पर्याय क्रमांक बी साधारणपणे 2000 मीटर खोलीच्या पुढे सर्व महासागरामध्ये पाण्याचं तापमान स्थिर राहते. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. जीवावरणातील परिसंस्थेमध्ये इकोसिस्टम ऊर्जेचा प्राथमिक आणि मुख्य स्रोत खालीलपैकी कोणता आहे? सूर्यप्रकाश, पृथ्वीची अंतर्गत उष्णता, महासागरीय लाटा आणि कोळसा आणि खनिज तेल. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सूर्यप्रकाश जो आहे, सूर्य हा पृथ्वीवर सर्व सजीवांसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. वनस्पती आणि सौर ऊर्जेचा वापर करून या ठिकाणी प्रकाश संश्लेषणामध्ये ते काय करतात? प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. म्हणून पर्याय क्रमांक ए सूर्यप्रकाश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 18. तर पृथ्वीच्या बाह्य गाभ्यामध्ये म्हणजे आउटकोर लोहाचं प्रमाण जास्त असून तो द्रवरूप अवस्थेत आहे. या थराच्या फिरण्यामुळे पृथ्वीभोवती काय निर्माण होतं? तर ओझोनचा वायूचा थर तर शक्य नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक बी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, वातावरणातील हवेचा दाब आणि समुद्रातील भरती ओटी. तर बाह्य गाभ्याबद्दल आपण बोलतो. या ठिकाणी बाह्य गाभ्यातील द्रवरूप लोहाच्या सनयन प्रवाहामुळे विद्युत प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो, ज्याला डायनॅमो इफेक्ट असं मानलं जातं. आणि यातूनच पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न बघा. वातावरणातील हरितगृह वायू प्रामुख्याने कोणते कार्य करतात ज्यामुळे पृथ्वीचं तापमान सजीवांना जगण्यायोग्य राहतं? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. ते सूर्याची अतिनील किरणे पूर्णपणे परावर्तित करतात, ते आकाशातून पडणाऱ्या उल्काचा वेग मंद करतात, ते भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारी दीर्घ तरंग इन्फ्रारेड किरणे शोषून घेतात आणि शेवटचं आहे ते वातावरणातील नायट्रोजन प्रमाण स्थिर ठेवतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हरितगृह वायू म्हणजेच काय? उदाहरणार्थ CO2 जलबाष्प यांना आपण हरितगृह वायू म्हणतो. सूर्याकडून येणारी लहान लहरींची किरणे येऊ देतात, पण पृथ्वीने सोडलेल्या लांब लहरींची म्हणजे उष्णता किरणे शोषून वातावरण जे आहे ते उबदार ठेवण्याचं काम करतात. म्हणून पर्याय क्रमांक सी ते भूपृष्ठाकडून उत्सर्जित होणारे दीर्घ तरंग इन्फ्रारेड किरणे शोषून घेतात. हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 20वा. जलावरणातील भरती ओटी ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या 2 आवरणातील गुरुत्वाकर्षण आंतरक्रियेचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी भरती ओटी ही प्रामुख्याने चंद्राचं आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या महासागरांवर कार्य केल्यामुळे येते. म्हणून जलावरण आणि बाह्य खगोलीय पिंडे हे जे आहे पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
पुढचं बघूया आपण प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. शिलावरणातील खडक चक्रानुसार रॉक सायकल मूळ अग्निजन्य खडकावर प्रचंड दाब आणि उष्णता पडल्यास त्याचं रूपांतर कोणत्या खडकात होतं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अग्निजन्य आणि स्तरित खडकाचं मूळ रूप बदलून रासायनिक आणि भौतिक संरचनेत बदल झाल्यास रूपांतरित खडक म्हणजेच काय, ग्रॅनाइट सारखा नीस बनणे तयार होतात. म्हणून या ठिकाणी अशा ठिकाणी रूपांतरित खडक जे आहे, पर्याय क्रमांक डी हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22 कडे जाऊया. समुद्र सपाटीपासून जसे जसे वातावरणात वर जावे तसा तसा हवेचा दाब वेगाने कमी होतो. याचं मुख्य कारण काय? तर 4 पर्याय आहेत. वरच्या थरात ओझोन वायू हवेला हलके करतो. वरच्या थरात जलबाष्पाचं प्रमाण 90% अधिक असते. वरच्या थरामध्ये ऑक्सिजन प्रमाण अचानक वाढते. आणि शेवटचा पर्याय, उंचीनुसार हवेची घनता कमी होते आणि गुरुत्वाकर्षण बल कमी झाल्यामुळे हवेचे थर विरळ होतात. तर हेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. कारण का, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हवेचे जड कण भूपृष्ठाजवळ जास्त असतात. लक्षात ठेवायचं काय, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हवेचे जड कण हे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जास्त असतात. उंची वाढते तशी तशी त्या ठिकाणी हवेची घनता काय होते, कमी होत जाते, हवा विरळ होत जाते, ज्यामुळे हवेचं वजन म्हणजेच काय, दाब कमी होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 23. महासागराच्या पाण्याच्या थर्मोक्लाइन या थराचं मुख्य वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? आता लक्षात जर घेतलं तुम्ही, थर्मोक्लाइन हा महासागराचा असा मध्यवर्ती स्तर आहे, साधारणपणे समुद्र सपाटीपासून 200 ते 1000 मीटर खोली दरम्यान, जिथे तापमान वेगाने घसरतं. लक्षात ठेवायचं. म्हणून या ठिकाणी या थरामध्ये खोलीनुसार पाण्याचं तापमान अत्यंत वेगाने कमी होते. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 24. सजीवांच्या श्वसन क्रियेमुळे हवेतील ऑक्सिजन शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. हा वायूंचा समतोल जीवावरणात प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेद्वारे राखला जातो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ही जी क्रिया आहे, ही क्रिया जेव्हा घडते, वनस्पती सूर्यप्रकाशात कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं या ठिकाणी आपण जाणतो की काय प्रकाश संश्लेषण करतात. मग जेव्हा ते प्रकाश संश्लेषण करत असतात तेव्हा ते त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडची मदत घेतात. परंतु वनस्पती या व्यतिरिक्त वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन काय सोडतात, त्यावेळेस ते प्रकाश संश्लेषण क्रियेतून ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि ज्यामुळे वातावरणातील वायूचं प्रमाण काय राहतं, संतुलित राहतं. जर त्यांनी तसं जर केलं नाही तर त्या ठिकाणी जे काही वातावरणामध्ये जे काही संतुलन आहे ते संतुलन बिघडेल. म्हणून या ठिकाणी वनस्पतीद्वारे होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया हे या प्रश्नाचं योग्य चपखल उत्तर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25 कडे. पृथ्वीचे शिलावरण हे प्रामुख्याने कोणत्या 2 घटकांनी मिळून बनलेलं आहे, ज्याची सरासरी जाडी सुमारे 100 किलोमीटर मानली जाते? बरं, लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी शिलावरण जे आहे, शिलावरणामध्ये भूकवच, संपूर्ण भूकवच आणि प्रावरणाचा अगदी वरचा खडक घन स्तर एकत्र समाविष्ट असतो, जो दुर्बलांवर या ठिकाणी दुर्बलांवर तो या ठिकाणी तरंगतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, भूकवच आणि उच्च प्रावरणाचा वरचा घन भाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या 2 खडकांनी मिळून शिलावरण बनलेलं आहे, ज्याची जाडी सुमारे 100 किलोमीटर मानली जाते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26. वातावरणातील दलांबर आणि आयनांबर यांच्या दरम्यान असणाऱ्या संक्रमण पट्टीला काय म्हणतात? तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत: दलावधी, स्थिती अवधी, तपावधी आणि चुंबकावधी. तर या ठिकाणी दलांबराची सीमा जिथे संपते त्याला दलावधी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, दलांबराची सीमा ज्या ठिकाणी संपते आणि पुढे काय सुरू होतं, आयनांबर सुरू होतं, आणि ही वातावरणातील सर्वात थंड सीमा असून त्याच्यावर तापमान वाढायला सुरुवात होते, म्हणून याला दलावधी असं म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दलावधी. पुढचं जाऊया आपण. 27वा प्रश्न बघूया. महासागराच्या पाण्यामध्ये वितळलेल्या विविध क्षारांमध्ये रासायनिकदृष्ट्या कोणत्या क्षाराचं प्रमाण सर्वाधिक असतं, म्हणजे सुमारे 77.8% असतं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सोडियम क्लोराईड जे आहे, सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असतं, सोडियम क्लोराईड. समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाण सोडियम क्लोराईडचं असल्यामुळे पाणी जे असतं ते खूप खारं असतं, ज्याला आपण मीठ म्हणतो, आणि यामुळेच या सोडियम क्लोराईडमुळेच पाणी जे आहे ते खूप खारं असतं. म्हणून पर्याय क्रमांक डी, सोडियम क्लोराईड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. परिसंस्थेमध्ये एका पोषण पातळीकडून
दुसऱ्या पोषण पातळीकडे ऊर्जा संक्रमित होताना साधारणपणे किती टक्के ऊर्जा पुढील पातळीत जाते? तर लक्षात ठेवायचा आहे, हा जो संक्रमणाचा जो जे पट्टी आहे किंवा संक्रमण आहे, हे लिंडमन यांच्या 10% नियमानुसार एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर केवळ 10% ऊर्जाच हस्तांतरित होत असते. उर्वरित 90% ऊर्जा जी आहे ती ऊर्जा चयापचय आणि उष्णतेच्या स्वरूपात नष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक डी 10% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 कडे जाऊया. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेतील भूकवच आणि प्रावरण यांच्यातील घनतेमधील बदलामुळे निर्माण होणाऱ्या विलगतेला काय म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, 1909 मध्ये अंद्रेजा मोहोरोव्हिसिक यांनी या विलगतेचा शोध लावलेला होता, जी भूकवच आणि प्रावरण यांच्यातील घनतेचा फरक दर्शविते. म्हणून त्यांच्या नावावरून मोहोरोव्हिसिक यांच्या नावावरून मोहविलगता हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी मोहविलगता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वातावरणात आढळणाऱ्या वायूपैकी कोणता वायू प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उष्णता वाढण्यात, जगामध्ये जी काही उष्णता वाढली आहे त्याच्यासाठी सुद्धा तो कारणीभूत आहे? तर मग आपण सगळे जाणता, हा जो वायू आहे हा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. कारण का, तर या ठिकाणी वनस्पती आपलं अन्न तयार करताना त्या ठिकाणी त्यांना CO2 आवश्यक असतो. जर CO2 नसता, कार्बन डायऑक्साईड नसता, तर प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नसती. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो काही ग्लोबल वॉर्मिंग आहे याला देखील, परंतु कारणीभूत जरी कार्बन डायऑक्साईड असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे. हा वायू पृथ्वीवरून जाणारी उष्णता रोखून धरतो आणि तापमान वाढवतो. म्हणजे जेवढं काही कारखानदारी वगैरे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहेत त्या ठिकाणावरून निघणारी जी काही उष्णता आहे, धूळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी कार्बन डायऑक्साईड काय करतो, धरून ठेवतो, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा वाढत आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी कार्बन डायऑक्साईड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजची जी आपली PYQ होती, ही PYQ भूगोल सामाजिक शास्त्र या महत्त्वाच्या विषयावर होती. कारण या ठिकाणी जास्तीत जास्त जे शिक्षक मंडळी आहेत यांनी समाजशास्त्र हा विषय पेपर क्रमांक 2 मध्ये घेतला असेल. आणि दुसरी गोष्ट, याच्यातले काही प्रश्न पेपर क्रमांक 1 मध्ये सुद्धा येतात. म्हणून पेपर क्रमांक 1 असो किंवा 2 असो, दोघांसाठी खूप महत्त्वाचा हा आजची PYQ होती. आशा करतो तुम्हाला सर्वांना PYQ आवडले असेल, सर्वांना समजले असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल. जर स्पष्टीकरण आवडलं असेल, प्रश्न आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा या ठिकाणी आपण लवकरच भेटणार आहोत नवीन विषयामध्ये, नवीन PYQ सोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.